तर राज्यातल्या निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे। तर माहिती अशी आहे की निराधार योजनेच्या मानधनात 1000 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे। या अगोदर 1500 रुपये म्हणजेच 1500 रुपये मानधन मिळत होतं, पण आता याच्या समोर 2500 रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे। याच्या समोरचा हप्ता तुम्हाला 2500 रुपये मिळणार आहे। तर राज्यामध्ये सध्याच्या स्थितीत ज्या निराधार योजना चालू आहे त्यापैकी कोणत्या योजनेमध्ये वाढ झालेली आहे ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वप्रथम पाहून घ्या, संजय गांधी निराधार योजना सध्या चालू आहे, त्यानंतर श्रावणबाळ योजना, त्यानंतर इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना आणि त्यानंतर आहे दिव्यांग अनुदान योजना आणि विधवा योजना। तर या योजनांपैकी कोणाच्या मानधनात 2500 रुपये म्हणजेच 1000 रुपये वाढ करून 2500 रुपये देण्यात येणार आहे ते आता आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर कोण या वेतनवाढीसाठी पात्र असतील ते सुद्धा समोर आपण व्हिडिओमध्ये सविस्तर आणि सरळ तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ फार थोडासा असणार आहे, महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे। ज्यांना निराधार योजनेचा लाभ होत असेल त्यांनी व्हिडिओ हा अवश्य पहा, कारण व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे। तर नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण आज निराधार योजनेच्या मानधनात जी वाढ झालेली आहे 1000 रुपयाने त्याबाबत माहिती पाहणार आहोत। तर पाहून घ्या, अशी माहिती समोर येत आहे की आपल्या राज्याचे दिव्यांग मंत्री अतुल सावे साहेबांनी जी माहिती दिलेली आहे ती माहिती अशी आहे की ही वाढ फक्त आणि फक्त दिव्यांगासाठीच देण्यात आलेली आहे। जे लोक अपंग असतील त्यांच्यासाठीच ही वाढ देण्यात आलेली आहे। श्रावणबाळ किंवा संजय गांधी निराधार योजना यांच्यासाठी ही वाढ नसून ही वाढ फक्त दिव्यांग व्यक्तीसाठी दिलेली आहे। तर दिव्यांग म्हणजे कोण? अपंग, ज्यांचा हात नसेल, डोळा नसेल, पाय नसेल, कानांना ऐकू येत नसेल, तर अशा जे दिव्यांगाचे वेगवेगळे प्रकार असतील ज्यांना आपण आज अपंग म्हणू शकतो अशा व्यक्तींसाठी ही वाढ होणार आहे। तर त्यांना अगोदर 1500 रुपये मिळत होते, तर आता त्यांच्या मानधनात 1000 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे। तर त्यांना आता यापुढचा हप्ता 2500 रुपये मिळणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। तर आता स्पष्ट झालेलं आहे की ही माहिती फक्त दिव्यांग व्यक्तीच्या निराधार योजनेसाठी झालेली आहे, दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या व्यक्तीला याचा लाभ होणार नाही आणि त्यांचे जे 1500 रुपये आहे ते त्यांना मिळत राहणार आहे बाकी योजनेवाल्यांना, निराधार योजनेवाल्यांना। तर पाहून घ्या, मानधनात वाढ करण्यात आलेली आहे, परंतु ते कधीपासून मिळणार तर पाहून घ्या, आता राज्य सरकारकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात येईल, एक शासन निर्णय जारी करण्यात येईल आणि योजनेचा लाभ तुम्हाला कधीपासून होईल त्याच्या तारखेसोबत तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे। तर जशी काही अपडेट येईल तशी आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ टाकून सविस्तरपणे त्यांची माहिती देण्यात येईल। तर नक्कीच तुम्ही नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात। तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका अपडेट सोबत। तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा। जय महाराष्ट्र।